देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा हा सुरू केला आणि सामान्य माणसाकरता गरिबाकरता काम करणारं सरकार अशा प्रकारची एक प्रतिमा आपल्या कार्यातनं संपूर्ण देशामध्ये उमटवली। आज देशातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये जो विश्वास नरेंद्र मोदीजींनी तयार केला त्या विश्वासाचा आज विजय झाला आहे। देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा हा जो विजय आहे, एक प्रकारे देशाचा मूड काय आहे हा या विजयाने अधोरेखित झाला आहे। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अमित शहा यांनी ज्या प्रकारे या निवडणुकीचं नियोजन केलं आणि त्यातनं भारतीय जनता पक्षाचा एक संघटित चेहरा की जो समाजातल्या प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधित्व करत होता, प्रत्येकाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा अधोरेखित करत होता, अशा प्रकारचा एक चेहरा घेऊन आणि मोदीजींच्या विश्वासानं आज भारतीय जनता पक्षानं एक नवा इतिहास रचला आहे। 2014 ची निवडणूक ही या देशामध्ये लोकसभेची निवडणूक ही इतिहास रचणारी निवडणूक होती। एका नव्या युगाचा प्रारंभ तो होता आणि आजच्या निवडणुकीने हे स्पष्ट केलं आहे की या युगावर समाजाचा देशाचा विश्वास आहे आणि हे युग अशाच प्रकारे भारताला विकासाकडे घेऊन जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की चलनबंदीनंतर ज्या लोकांनी चलनबंदीचा विरोध केला होता, चलनबंदीनंतर ज्या लोकांनी त्याला नावं ठेवली होती, एक प्रकारे देशातल्या सगळ्या निवडणुकांनी त्यांना ही उत्तर दिलेलं आहे की ही चलनबंदी देशातल्या लोकांनी स्वीकारली आणि ज्या सामान्य माणसांनी सर्वाधिक त्रास सहन केला त्यांनीच विश्वासानं मोदीजींना मतदान केलं आहे आणि जे लोक विरोध करत होते, ज्यांनी कुठलाही त्रास सहन केला नाही, अशा लोकांना आज खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवण्याचं काम हे या निवडणुकांच्या निकालाने या ठिकाणी लागलेलं आहे। देशाच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश अशाच प्रकारे प्रगती करत राहील हा विश्वास आज या निमित्ताने मी व्यक्त करतो। देश के सबसे बड़े प्रदेश उत्तर प्रदेश में और 5 राज्यों के चुनाव में पूरे देश में जिस प्रकार की अभूतपूर्व सफलता भारतीय जनता पार्टी को मिली है, मैं ऐसा मानता हूं कि देश में माननीय नरेंद्र मोदी जी ने, प्रधानमंत्री जी ने जो गरीब कल्याण का एजेंडा शुरू किया, उस एजेंडे पर आज देश ने मुहर लगाई है। उत्तर प्रदेश ये केवल प्रदेश नहीं है, ये अपने आप में छोटा भारत है और भारत का मूड क्या है ये उत्तर प्रदेश के चुनाव ने देश के सामने आज लाया है। हमने कहा था 2014 की लोकसभा के चुनाव के बाद एक नए युग का प्रारंभ हुआ है। पारदर्शी प्रामाणिकता के साथ काम करने वाले प्रधानमंत्री देश को विकास की नई राह पर ले जा रहे हैं। इससे देश के आम आदमी के मन में, गरीब के मन में उनके प्रति विश्वास तैयार हो रहा है और आज इन चुनाव ने इस बात को अधोरेखित किया कि प्रधानमंत्री जी के ऊपर इस देश का पूरा विश्वास है। मैं साथ ही में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी अमित शाह जी का अभिनंदन करना चाहता हूं। जिस प्रकार से उन्होंने उत्तर प्रदेश में चुनाव में भूमिका निभाई, एक बड़ा ही संगठित इस प्रकार का चेहरा भारतीय जनता पार्टी को उन्होंने दिया कि जिस चेहरे में सारे समाजों के, सारे धर्मों के, सारे पंथों के, सारे वर्गों के लोग अपना प्रतिबिंब देख पाते थे। और इसीलिए आज आप देख सकते हैं कि उत्तर प्रदेश के चुनाव का
अभी तो बड़े पैमाने पर विश्लेषण होगा, पर जो शुरुआती विश्लेषण है उसमें ऐसी कोई जाति नहीं, ऐसा कोई धर्म नहीं कि जिन्होंने भारतीय जनता पार्टी को मतदान न किया हो। मैं ऐसा मानता हूं ये जीत, ये मोदी जी के ऊपर विश्वास की जीत है, ये जीत भारतीय जनता पार्टी के विकास के एजेंडे की जीत है, ये जीत गरीबों की और आम आदमी की जीत है। मैं ये भी कहना चाहता हूं कि जिन लोगों ने नोटबंदी का विरोध किया, आज जनता ने उन्हें दिखा दिया कि काले धन के खिलाफ और भ्रष्टाचार के खिलाफ जो पारदर्शी प्रामाणिकता के साथ माननीय प्रधानमंत्री जी ने मुहिम शुरू की, जनता प्रधानमंत्री जी के साथ में है। जिस जनता ने तकलीफ सहन की, उसी जनता ने मोदी जी को समर्थन दिया, और जिन्होंने कोई तकलीफ सहन नहीं की, केवल नोटबंदी का विरोध करते रहे, आज जनता ने उनको उनकी जगह दिखाई है। और इसलिए मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के रूप में देश की जनता का आभार भी व्यक्त करता हूं। मी याच्यावर हसण्याशिवाय काही जास्त बोलू शकत नाही। स्थानिक पक्षांनी शिवसेनेसारख्या पक्षांनी या निकालावरून बोध घ्यावा। असं आहे की देशाच्या राजकारणामध्ये स्थानिक पक्षांचं आपलं स्थान आहे, पण राष्ट्रीय पक्ष या देशाला एकत्रितपणे विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात। आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बघितलं आहे की राष्ट्रीय पक्षांनी देशाच्या विकासात एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडली आहे। आणि ज्यावेळी देशाला एक अत्यंत मजबूत नेतृत्व मिळतं आणि राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व हे जेव्हा लोकांमध्ये विश्वास तयार करतं, त्यावेळी संपूर्ण देशातली जनता त्यांच्या पाठीशी येते। संजय राउत ने कहा कि अब बीजेपी की सरकार यूपी में भी आ गई है, तो राम मंदिर का मार्ग प्रशस्त होगा और राम मंदिर बनवाएंगे। देखिए, ये संजय राउत जी के कहने से थोड़ी बनने वाला है। वो तो भारतीय जनता पार्टी ने अपना जो एजेंडा था उसमें बहुत स्पष्ट रूप से ये कह दिया है। और सबसे महत्व की बात है कि संजय राउत जी शायद ये जानते नहीं है, राम मंदिर तो 1993 में ही बन गया, 1992 में ही बन गया। अब तो केवल भव्य राम मंदिर बनाने की बात चल रही है। और इसलिए मुझे लगता है कि शायद उनको भी ये ध्यान में आ गया कि देश में भारतीय जनता पार्टी का महत्व क्या है। ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आला, म्हणजे निवडून आल्या आल्या आम्ही कर्जमाफी करू उत्तर प्रदेशच्या सरकार, जे कर्जकरी शेतकरी आहेत, त्याचा पण कुठेतरी फॅक्टर होता, त्यामुळे लोकांनी मला भरभरून मत दिलं। अनेक फॅक्टर होते, पण हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, अनेक लोकांनी अनेक आश्वासनं दिली, पण आश्वासन पूर्तता कोण करू शकतं, त्याला लोक मतदान करतात। आणि हा विश्वास मोदीजींनी तयार केला आहे की दिलेली आश्वासनं ते पूर्ण करू शकतात, ती त्यांची क्षमता आहे। आणि म्हणून त्या क्षमतेला खऱ्या अर्थानं हे मतदान आहे। आणि ज्या प्रकारचं मतदान आहे ऐतिहासिक, म्हणजे आपण बघा की हा उत्तर प्रदेशच्या इतिहासातला एक नवा अध्याय आहे। याचा अर्थ असा आहे की हे एका फॅक्टरनी मिळालं, दुसऱ्या फॅक्टरनी मिळालं, असं त्याचं विश्लेषणच होऊ शकत नाही। एक प्रकारे मोदीजींच्या कामावर प्रचंड मोठी मोहर ही लोकांनी या ठिकाणी उमटवली आहे। सर, एक प्रश्न, राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका लागल्यास हा देशाचा मूळ राहील का? तुम्हाला असं काय वाटतं मध्यावधी निवडणुका होतील? राज्यात मध्यावधी निवडणुका वगैरे होत नाही, पण देशाचा मूड मात्र स्पष्ट झाला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा काही इफेक्ट झाला? कारण ज्या पद्धतीने नोटबंदीनंतर पहिली सर्वात मोठी निवडणूक महाराष्ट्रात झाली। त्याचा एक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तर एक नैतिक अशा प्रकारचा निश्चित त्याचा फायदा होत असतो। तो फायदा निश्चित झाला, त्यातनं एक पॉझिटिव्ह वातावरण तर होतं। पण शेवटी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये एकच मुद्दा होता, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पारदर्शी प्रामाणिकता, त्यांचा विकासाचा अजेंडा, सबका साथ सबका विकास। मुख्यमंत्री जी क्या संजय राऊत आता म्हणाले की आता यूपीत सत्ता आली, आता भाजपा खोचकपणे म्हणाले की आता भाजप तिकडे राम मंदिर बांधेल। पहिली गोष्ट तर अशी आहे की संजय राऊतजींना कदाचित हे माहिती नसेल
राम मंदिर 1992 सालीच बनलं आहे. ते भव्य राम मंदिर बनवण्याचा मुद्दा आता शिल्लक राहिलेला आहे आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने आपल्या अजेंड्यामध्ये आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्टपणे ठेवलेली आहे. मुख्यमंत्री जी, आप मानते हैं कि राहुल गांधी हर जगह जहाँ पे भी जाते हैं और जिसके साथ जाते हैं उसकी भी नैया डुबा देते हैं? देखिए, मैं इसको निगेटिव रूप से इसलिए आकलन नहीं करना चाहता कि कोई निगेटिव वोट नहीं है, ये एक पॉजिटिव वोट है. और जहाँ तक सियासत का सवाल है तो सियासत में लोग जब आंकते हैं कि देश को विकास की राह पर कौन ले जाएगा, तो उसमें जब कद आका जाता है तो मुझे ऐसा लगता है कि मोदी जी का कद इतना ऊंचा है कि उसके सामने शायद किसी का कद टिकता नहीं है. या निवडणुकीमुळे देवेंद्र फडणवीस यांचा जो मार्ग खडतर दिसत होता तो आता सुलभ होईल असं वाटतं. असं तुम्हाला काय वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांचा मार्ग खडतर आहे? ज्या पद्धतीने विरोधकांनी एकाच वेळी सर्वांनी एकत्रपणे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं, तो मार्ग आता काहीसा सुकर असं आहे की जेव्हा तुम्ही यशस्वी होता, जेव्हा तुम्ही वारंवार जिंकता, जेव्हा जनतेचा विश्वास तुमच्यावर सातत्याने प्रगट होतो, त्यावेळी अनेक लोक त्यातनं दुखावत असतात. दुखावलेले लोक एकत्रित येण्याचा प्रयत्न करत असतात. याला राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. फार यांनी घाबरायचं कारण नसतं. सर, आज तुम्ही खूप छान आत्मविश्वास हसता दिसतात, आनंदी मुळे तुम्हाला परत आता सभागृहात पण जावं लागणार. त्यावेळेस नक्कीच विरोधक आता हे लावून धरणार आहेत की शेतकऱ्यांचा कर्जमाफी तुम्ही करायलाच पाहिजे. उत्तर नाही प्रदेश नाही, मी कर्जमाफीला नाही कधी म्हटलं. मला एक समजतच नाही. केवळ मी वारंवार हे सांगितलं आहे की कर्जमाफी कशी करायची, कधी करायची, या संदर्भात त्यांच्या आणि माझ्या मुद्द्यांमध्ये काही अंतर आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे या मताचा मी देखील आहे. त्याकरता जी काही केंद्र सरकारची मदत पाहिजे ती देखील आम्ही घेणार आहोत. ती योग्य वेळी आम्ही मागू. मुळामध्ये एकच गोष्ट वारंवार मी सांगतोय की बँकांना कर्जमुक्त करण्याकरता कर्जमाफी नको, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याकरता कर्जमाफी पाहिजे. मुख्यमंत्री जी, कर्जमाफी को लेकर ही जिस तरीके से कि 2019 का चुनाव तो विरोधियों को भूल जाना चाहिए, अब 2024 के लिए तैयारी करनी चाहिए. आज के नतीजों से 2019 का नतीजा निकाला जा सकता है, उमर अब्दुल्ला ने कहा. देखिए, उन्होंने जो बात कही है, आज तो परिस्थिति उसी प्रकार से दिख रही है, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि किसी भी विजय से भारतीय जनता पार्टी अहंकार में नहीं जाती. कोई भी विजय हमारे सिर चढ़कर नहीं बोलता. तो विजय हमको नम्र बनाता है, विजय हमको जिम्मेदारी देता है और हर विजय के बाद हम ज़्यादा जिम्मेदारी के साथ लोगों में जाते हैं. मुख्यमंत्री जी, कर्ज माफी को लेकर के जिस राहुल गांधी हे घराणेशाहीमधून आलेले आहेत, त्यांच्या कॅलिबरपेक्षा त्यांना जे गांधी नाव आहे त्यामुळे ते राजकारणात. आज या निकालानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह. असं आहे की त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह हे फार आधी लागलं आहे. पण काँग्रेसला पर्याय काय आहे? शेवटी काँग्रेसला एक गोष्ट माहिती आहे की त्यांना जर एकत्रित राहायचं असेल तर त्यांना एक नाव लागतं. त्या नावाशिवाय त्यांना एकत्रित राहता येत नाही. त्यामुळे ते नाव यशस्वी हो का अयशस्वी हो, त्याच्या पाठीमागे त्यांना जावंच लागतं. आणि ते नाव राहिलं नाही तर त्यांचे तुकडे होतात. काँग्रेस हा संघटित पक्ष नाही आहे. काँग्रेस एक अशा प्रकारची कार्यशैली आहे की जी कार्यशैली केवळ स्वतःचा विचार करते, ती जनतेचा विचार करत नाही. सर, मायावती ने कहा है कि मुस्लिम बहुल इलाकों में भाजपा को सबसे ज्यादा मत मिलते हैं, जो ये स्पष्ट करती है कहीं ना कहीं ईवीएम से छेड़छाड़ हुई है. देखिए, बड़े हास्यास्पद बातें, इसके ऊपर क्या हम कहें. कर्ज माफी को लेकर के जिस तरीके से विपक्षियों ने ये कहा कि जिस तरीके विपक्षियों ने कहा कि यूपी में इलेक्शन था, वहां पर बोला कि कर्ज माफी करेंगे, यहाँ पर इलेक्शन के समय में कर्ज माफी, और अब 3-4-5 दिन से सेशन आप देख ही रहे हैं कि कैसे चल रहा है. देखिए, महाराष्ट्र में कर्ज माफ़ी करने के लिए हमारी सरकार ने कभी मना नहीं किया है. हम केवल इतना ही चाहते हैं कि 2008 की कर्ज माफ़ी में जिस प्रकार की गलतियां हमने की कि जिसके चलते हमने कर्जा तो माफ़ किया, पर 2009 में भी उतनी आत्महत्याएं हुई, 2010 में उससे ज़्यादा आत्महत्याएं हुई और सबसे ज़्यादा आत्महत्याएं 2012 में हुई. तो इसका मतलब यह है कि हम लोग
कर्ज माफ़ी करके अगर किसानों को बचा नहीं सकते तो हमने इसका विचार ठीक से करना चाहिए कि वो कर्ज माफ़ी किसानों की हुई थी या जिन बैंकों में भ्रष्टाचार हुआ उन बैंकों को बचाने के लिए हुई थी। और इसलिए मैंने लगातार ये कहा है कि जो किसानों को अच्छे तरीके से वो अपनी फसल उगा पाए, उसको कीमत मिले, इसके लिए जो अलग अलग प्रकार के उपाय है उन उपायों को भी किया जाना चाहिए। कर्ज माफ़ी ये कोई एक ऐसा उपाय नहीं है कि जिस उपाय के चलते सारी चीज़ें ठीक हो जाएगी, वो भी एक उपाय है जिसके ऊपर सरकार विचार कर रही है। सर, पंजाबमध्ये जर भाजपनं शिरोमणी अकाली दल सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वबळावर लढले असतील तर भाजपला चांगलं यश मिळालं असतं असं वाटलं नाही? असं आहे की जर तर याला राजकारणात अर्थ नसतो। शिरोमणी अकाली दल हे आमचे जुने मित्र आहेत, अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत आहोत। असा सल्ला काही लोक भाजपला देत होते, पण मला असं वाटतं की भाजपच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला की आपल्या चांगल्या काळात जे लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे। एखाद्या निवडणुकीने हरणं जिंकणं याने काही फार फरक पडत नाही। भारतीय जनता पार्टी पंजाबमध्ये अजून स्ट्रॉंगली या लोकसभेच्या निवडणुकीत उभरेल। गोवा में तो हालत ठीक नहीं है बीजेपी की। गोवा में तो हालत साला कि आपको पार्सेकर जी का नेतृत्व कहीं कम पड़ गया था? देखिए, अभी गोवा के रिजल्ट आने के हैं। अभी मैं जो रिजल्ट देखकर आया हूँ उसमें करीब नहीं सरी की सीट पर है, अभी 12-12 सीटों पर दोनों पार्टियां हैं। पूरे रिजल्ट आने दीजिए। गोवा एक छोटा राज्य है और आप जानते हैं कि वहाँ पर फैसले 500, 1000, 2000 वोट में होते हैं, इसलिए उसका पूरा रिजल्ट आने तक गोवा के ऊपर बात करना ठीक नहीं। अब मणिपुर में हम लोग आगे, फिर भी मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा क्योंकि वो भी एक छोटा राज्य है। तो जब तक पूरे रिजल्ट नहीं आते उसके ऊपर बोलना ठीक नहीं। 2000 असं चित्र दिसलं की जिथे भाजप स्वबळ लढते तिथे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळते, पण जेव्हा तुम्ही अकाली बरोबर लढलात पंजाबमध्ये तेव्हा ते यश कमी दिसतंय। कुठेतरी जे आपण असं म्हणतो रिजनल पार्टीज आहेत त्याबरोबर न लढता स्वबळ लढल्यावर भाजपला जास्त यश मिळते, हे यातून दिसतंय का? आणि 2019 लोकसभासाठी पण हा पॅटर्न असेल? नाही, असं आहे की आपल्याला अशा प्रकारे शीतावरनं भाताची परीक्षा करता येत नाही। प्रत्येक राज्यातली आणि प्रत्येक निवडणुकीची जी परिस्थिती असते ती वेगळी असते। त्यामुळे रिजनल पक्षासोबत लढूच नये असंही म्हणता येत नाही, न लढल्याने फायदा होतो असंही म्हणता येत नाही, लढल्यांनीच फायदा होतो असंही म्हणता येत नाही। स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती यामध्ये असे निर्णय होत असतात।